कुलदेवता आणि ग्रामदेवतामधील फरक जाणून घ्या. 99% लोकांना माहीत नाही. मित्रांनो, कुलदेवता आणि ग्रामदेवता यामधील फरक बऱ्याच लोकांना समजत नाही. कुलदेवीची सेवा घरातील कुलदेवीने करणे अगत्याचे आहे. सर्व सौभाग्यवतीने आणि कुमारिकेने ही कुलदेवीची सेवा करावी. महाराष्ट्रातील प्रमुख कुलदेवता तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता आहेत. सर्व कुल स्त्रियांनी अश्विन आणि चैत्र नवरात्रात 14-14 पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे करावे. नित्याच्या सेवेत एक माळ नवार 9 मंत्र व एक वेळा श्रीसूक्त म्हणावे. जमल्यास आठवड्यातून 2दा मंगळवार आणि शुक्रवार दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे. रोज कुंजिका स्तोत्र वाचावे. ग्रामदेवता आणि कुलदेवता यांच्यात फरक आहे. ग्रामदेवता ही कुलदेवतेच्या एक सहस्रांश स्वरूप आहे. म्हणून 3 वर्षातून एकदा तरी जोडप्याने कुलदेवीचे मूळ स्थानावर जाऊन यथासांग मान सन्मान करावा. ज्यांना आपली कुलदेवता कोण आहे माहीत नाही, त्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील क्षात्रधर्म या ग्रंथाचा आधार घ्यावा. त्यातही नाही मिळाल्यास श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात केंद्रात आपली कुलदेवता कोणती याचे मार्गदर्शन केले जाते. चुकीच्या कुलदेवतेची पूजा केल्यास, आई सोडून मावशीचा सन्मान केल्यास मूळ कुलदैवतचा कोप होतो. कुलदेवतेचा मान सन्मान का करावा? घरातील काही स्त्रियांना काही कारणाने अडचणी समस्या उद्भवल्यास देवीला नवस बोलण्याची सवय असते. नंतर मात्र त्यांना केलेल्या नवसाचा विसर पडतो. काय नवस केला हे लक्षात राहत नाही. कालांतराने विविध समस्या उद्भवतात. म्हणून 11 अलंकार कुलदेवतेस वहावे. त्यात न फेडलेल्या नवसाची पूर्तता होते. घरातील विवाहाचे कार्य मुख्यतः हे कुलदेवतेच्या अधिकारातील आहे. त्यामुळे विवाहासाठी 11 अलंकार वाहून कुलदेवतेचा मानसन्मान केल्यास त्या अडचणीतून सुटका होते. मातोश्री आईसाहेबांचे 11 अलंकार: साडी, चोळी, बांगड्या, मणिमंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हळद कुंकू 125 ग्रॅम, गुलाल, शेंदूर 125 ग्रॅम, हार, वेणी, पंचखाद्य, खारी, खडीसाखर, खसखस, खोबरे, खवा, खेळणा, पाळणा, पुरणाचा नैवेद्य, ओटीचे सामान, खण, गहू, सुपारी, पैसा, 5 प्रकारची फळे, नारळ, विडा, दक्षिणा, होमपुडा, हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षता, फुले, धूप, दीप, कलश, पळी, भांडे, तामण व पुरणाचे दिवे 21. याने कुलदेवतेचा मान सन्मान करावा.